मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. मेरी क्रिसमस. आज आपण बनवणार आहोत तिळाची वडी. त्यासाठी काय साहित्य लागते चला पाहूया. 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ, 1 चमचा खोबरं, 1 चमचा तूप आणि गार्निशिंगसाठी थोडेसे तीळ घेतलेत मी. आता खरपूस भाजून घेऊया. गॅस थोडा वाढवते. कढई तापली की मग गॅस बारीक करते मी. पण खरपूस भाजून घेऊया हे शेंगदाणे. बघू शकता आपले आता शेंगदाणे भाजून झाले खरपूस. बघा शेंगदाण्याचे टरफल निघायला लागले. असे खरपूस भाजून घ्यायचे आणि आता आपण थंड होऊन देऊया. तीळ घेतले हे गावरान तीळ आहे. गावरान तीळचा खमंग वास छान येतो आणि हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे 2-3 मिनटं. तुम्ही बघू शकता. आणि सगळं समप्रमाणात आहे. शेंगदाणे, तीळ, गूळ समप्रमाणात. तुम्ही कमी जास्त गोड करू शकता, गूळ वाढवू शकता किंवा कमी करू शकता. मी समप्रमाणात घेतलेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. बघू शकता आता चटचट आवाज यायला लागलेत. आपले तीळ पण भाजलेत. आता तीळ शेंगदाणे आपण पूर्ण गार करून घेऊया. शेंगदाणे तुम्ही सालीसकट काढू शकता मिक्सरमध्ये किंवा साल काढून सुद्धा करू शकता. मी सालीसकटच शेंगदाणे वाटून घेणार आहे. भाजलेले तीळ भाजलेले शेंगदाणे पूर्ण गार होऊन देऊया आणि मग मिक्सरमध्ये वाटून घेऊया. याची भरड एकदम बारीक पूड नाही करायची, भरड करायची थोडी आणि मग आपण पुढची कृती करूया. शेंगदाणे गार झाले. तुम्ही बघू शकता. आता मी शेंगदाणे टाकले. आता तीळ टाकते. पूर्ण गार झाले. हे आता आपण एकत्र वाटून घेऊया. बघू शकता असे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. थोडं जाडसर आहे. खूप जाडसर पण नाही आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण कढई टाकूया. आपण ठेवले आणि 1 चमचा तूप घेतलं होतं ते टाकूया. आपलं तूप मेल्ट झालं की त्यात गूळ टाकायचा. तुम्ही बघू शकता. आता मी गूळ टाकते आणि हा गूळ आपण मेल्ट करून घ्यायचा. आता मी गॅस बारीक केला आहे. आपल्याला याचा पाक नाही करायचा आहे, फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ. ताटाला तूप ग्रीस करून घेतलंय. ही तयारी आपल्याला पूर्व तयारी करायची पूर्ण. म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं की ताटात लगेच ओतता येतं. तुम्ही बघू शकता आपला गूळ पूर्ण मेल्ट झालाय. आता आपण जे मिक्सरमधून वाटण करून घेतलं होतं तीळ आणि शेंगदाणे ते टाकूया. ते टाकलंय. आता आपण हे एकजीव करू. 1 मिनिट हलवून घेऊ आणि नंतर गॅस बंद करूया. आपल्याला गुळाचा पाक नाही करायचा आहे, फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. खरपूस शेंगदाणे भाजून घेतले, तीळ खरपूस भाजलेत. एकजीव करून घ्यायचं. पहिलं आपण ताटाला तूप लावून घेतलंय आणि त्याच्यात हे मिश्रण ओतायचं आणि स्प्रेड करायचं. ही तयारी पटकन करायची. आपला आता ह्या गोळा तयार झालेला आहे वडीचा. आपण तीळ वडी करतोय. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपलं पीठ तयार झालं. हे वडीचं सारण मिश्रण आता आपण मी ताटात ओतलंय आणि हे लोगोलोग पटकन थापून घेऊया स्पॅटुलाने. किंवा ह्याने नसेल जमत तर वाटेला मागच्या साईडने तूप लावून आपण हे एकजीव करून घेऊया, एकसारखं करून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदा ही रेसिपी करून बघा. वरून तीळ टाकूया
आणि ते पण एकसारखे करून घेऊया. तुम्ही बघू शकता. आणि थोडीशी कोमट झाल्यावर याला आपण वड्या पाडूया. ही खुसखुशीत तिळाची वडी तयार. पहिलं मध्यभागापासून आपण इथं वडी पाडूया. मग नंतर एकसारखी वडी पडते. आपलं मिश्रण आता कोमट झालं आहे, म्हणून आपण आता वड्या पाडतो आहे आणि पूर्ण थंड झाल्यावर ह्या काढूया. बघा आत्ताच कटिंग करताना वडी सुटायला लागली आपली. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे हे तिळाच्या वडीचं. तुम्ही बघू शकता किती छान झाली आपली ही वडी. आता सर्व करूया आपण. तुम्ही बघू शकता आपली तिळाची वडी तयार. अशी खुसखुशीत झालेली आहे. खुसखुशीत तिळाची वडी तयार. असा काळा झणझणीत मसाला आहे वर्षभराचा साठवणीचा. तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करू शकता, DM करू शकता. एकदा नक्की वापरून बघा हा मसाला काळा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. एकदा नक्की करून बघा. आनंदी राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. बाय.